नमस्कार. शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता मी आलेली आहे. घरचं सगळं उरकल्यानंतर रेस्ट झालं, जेवण झालं, सगळंच झालं. आता निघालेली आहे गार्डनच्या कामासाठी. पाहावं आता गार्डनमध्ये काय काम करावं, काय नाही. कितीही करा गार्डनमध्ये तर काम कमीच असतं. हे जे माती आहे ना आपल्याला खूप काम करा, मेहनत करा म्हणत असते आपल्याला. मग आपण ही मेहनत करत असतो आणि जे देईल ती माती, जे प्रकृतीकडून आपल्याला काय मिळेल ते आपण घेत असतो. नाही मिळालं तरी चला म्हणून आपण सोडून देत असतो. तर आपलं काम आहे कष्ट करायचं है ना. आता हे मी झाडं आणलेली आहे. उदगीरला गेले होते ना, आमच्या बहिणीच्या घरातूनही आणलेली आहे आणि काही सुप्रिया आणलेली आहे. ही मुलगी लावायची असंच पेंडिंग राहिलेले आहेत. आता लावलं तर ठीक आहे, नाहीतर हे वाळूनच जातील ना. आता कोणतं काम आपल्याला पहिलं करायचं आहे, आज हेच काम करायचं आहे. पण त्यासाठी आता आपल्याला हुडकायचे आहेत, शोधायचे आहेत पॉट. पॉट तर नाहीतच आता. हे पहा किती सुंदर प्रकृती नटलेली आहे. किती सुंदर असे झाडं आलेले आहेत. एकदम मन शांत. आपल्याला कुठंच जायची गरज नाही. हेच सगळं ईश्वर आणि हेच सगळं आपलं अस्तित्व, हेच ईश्वराची सत्ता. ह्याचंच इथं दर्शन घेतलं ना, सगळं काही आपल्याला प्राप्त होतं. पण मनुष्य कसं असतं, मन स्थिर नसतं आणि इकडं जा तिकडं जा भटकत असतं माणसाचं मन. हे पहा, हे पण किती छान फूल आलेले आहेत पहा. कुणाचे फूल चांगले तर कशाचे पत्ते चांगले. आणि हे पहा माठाची भाजी, कोणी तांदूळशाची भाजी म्हणतं. हे किती स्वस्त म्हणजे एकदम हेल्दी भाजी आलेली आहे. काही किडा नाही, काही नाही, एकदम छान. आणि तेही आता मला तोडायचीच आहे. इकडं पण लागलेली आहे. आपोआप उठते, ह्याला काहीच लावायची गरजच नाही. हे पहा टमाटरचे झाड कसं आडवे पडलेले आहेत, त्याला बांधायचं आहे. मग एवढं सगळं काम आहेच ना पेंडिंग. हे पहा आता हे त्या दिवशी लावलेली होती ना मेथी, काहीच आली नाही पहा. खूप जुनं झालं होतं मेथीचं बी जे आहे ना. हे पहा विरळ विरळ एकदम विरळ आलेलं आहे. तर उठलं आहे थोडंसं, म्हणजे एकदम थोडंसं. आता इकडं मी लावलेली होती ना शेपू, आणि इकडं पण लावलेली होती शेपू ह्या दुसऱ्या पॉटमध्ये पण. दोन्ही पण काहीच आलं नाही पहा. कारण म्हणजे ना शेपूचं बी खूपच जुनं होतं. चला नाही आलं तर नाही आलं, उद्या काहीतरी लावून टाकते याच्यामध्ये. आणि हे आता मी काढून टाकते. हे पहा तोंडल्याचं ना सगळीकडे उठलेलं आहे. आता आपल्याला ते झाडं लावायसाठी पॉट पाहिजे. तर शोधते, थांबा कोणते तरी एखादे खाली मिळतील का. शोधलं तर आपल्याला सगळं काही मिळतं. प्रयत्न करायचा, पण हे नाही, हे काहीतरी फुलाचं लावलेलं आहे ह्याच्यामध्ये. नाही हे नको. आता दुसरं बघते काही खाली आहेत का पॉट, मिळतील एखादे. पहा सगळ्यामध्ये मी लावून टाकलेलं आहे. किती झाडं लावलेली आहेत ना, कितीतरी. तर पहा एकही खाली मिळालं नाही मला. मिळाले 2-3. आता अजून बघते काही एखादे, अजून 4-5 पॉट पाहिजे मला. तर चला जेवढे आहेत मिळाले तेवढे मी घेतले. आता लावून टाकते. आणि हे पण मी पॉट घेतलेलं आहे, याच्यामध्ये सदाफुलीचं पहा किती उंच झालेलं आहे झाड. तेही घेतले मी. आता ते काढून टाकणार आहे, कारण सदाफुलीचे ना खूप लागलेले आहेत, सगळीकडे लागलेले आहेत. 2-3 पॉट ना त्याच्यानेच व्यस्त झालेले आहेत, एकदम व्यापलेले आहेत. चला मग आता मी लावते हे. हे जे आहे ना खूप छान असं फुलं येतात ह्याला पण. तर बघूया, लावून तर टाकू अगोदर. लावणं महत्त्वाचं असतं, कोणतंही वेळ काढणं महत्त्वाचं असतं. लावणं, मग त्याच्यानंतर आपण अपेक्षा करू शकतो. तर म्हणून आपण लावण्याचं काम आपल्या हातात आहे ते करायचं. ते फळ देणारा ईश्वर आहे. जेवढं आपल्याला फळ देईल ते आपण नंतर घ्यायचं. हे पहा मी सदाफुलीचं उपडून टाकते, कारण खूप ठिकाणी लागलेलं आहे सदाफुली. तसं उपडायला नको, पण मला आता सध्या पॉट पाहिजे म्हणून त्याला मी काढलं आहे. आणि ते आणखीन एक, आता ह्याच्यात पण माती बघा किती छान, एकदम भुसभुशीत माती आहे, एकदम छान काळी काळी माती आहे. फक्त ना इथं आता खताची कमी आहे. थोडंसं खत घातलं ना खूप छान भाजीपाला येतो. आता हे एक हिच्यामध्ये लावून टाकते. आता पाहूत किती येतं आहे आणि किती नाही, काय काय करतं आहे काय नाही. आपलं काम बघूत, लावायचं तर लावायचं आपण. तर खूप छान फुलं येतात ते. आता दुसरं एक तुम्हाला सांगते मी. एक जे आणलेलं आहे ना, ते खूप काढायला अवघड जात होतं. पूर्ण कसं म्हणजे हे हे जे गड्डा आहे ना, हे कशा प्रकाराचं फूल येतं तुम्हाला मी दाखवते. ते अशा प्रकाराचं फूल येतं पहा. किती सुंदर आहे ना. कलरसुद्धा किती छान, असं गोल फूल एकदम छान वाटतं. म्हणून मी ते काढून आणलेलं आहे. खूप होतं त्यांच्या घरी. थोडंसं आणलेलं आहे. एकच गड्डा आणलेला आहे. पाहू आलं तर ठीक आहे. नाहीतर पाहूत आणि नंतर.
तर चला हे पण मी आता लावून घेतलेली आहे. खूप छान प्रकारे आता माझे पॉट तयार झालेले आहेत. आणखीन एक झाड राहिलेलं आहे, तेही मी ह्याच्यात लावून घेते दुसऱ्या पॉटमध्ये. तर ह्या पॉटमध्ये लावून घेते, कारण ह्याच्यामध्ये ना खालीच होतं हे तोंडल्याचं आलेलं होतं ह्याच्यामध्ये. तर लावले म्हणजे ना ते एक झाड आपलं काम पूर्ण होतं. आणखीन थोडे राहिलेले आहेत, ते वाळलेले तेही एकीकडे लावून घ्यायचंच आहे. कोणतंही सोडायचं नाही. म्हणजे सगळं छान प्रकारे लावलं की हे पहा, हे आहे औषधी वनस्पती. तुम्ही पाहिलेलं असेल, पायाला नखोडं वगैरे झालं ना, तर हे वनस्पती तिथं घासली की नखोडं ठीक होतं. असं निसर्गानं आपल्याला खूप काही दिलेलं असतं, पण त्याचा आपण उपयोगच करत नाही आणि उलट आपल्याला ते माहितीही नसतं. मित्रमैत्रिणींनो, नुकताच एक हादसा तुम्ही पण ऐकलेला असाल, की एक आई आपल्या मुलाला छातीशी धरून नदीत नाव पलटते, पण आपल्या मुलाला ती सोडत नाही. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःचाही ती जीव आपला गमावते. म्हणजे आई किती श्रेष्ठ असते म्हणजे त्या व्हिडिओद्वारे आपल्याला कळतं. आणि किती व्हिडिओ त्याचे यायला लागलेत आणि ते व्हिडिओ पाहिले की कसं म्हणजे एकदम खूपच दर्दनाक अशी मृत्यू त्या आईची झालेली आहे. खूपच म्हणजे डोळ्यात पाणी येतं ते पाहिलं की. तर खरं म्हणजे ना अशा ठिकाणी माणसाने जाऊच नाही, जिथं खतरा वाटतो, जिथं आपल्याला काहीतरी डेंजर असं वाटतं. की आपल्या सुखासाठी आपण कुठेही जाण्याचा प्रयत्न करतो, पण अशा ठिकाणी आपण जास्त करून अवॉइडच करावं. आणखीन मी एक व्हिडिओ पाहिला होता, की एक व्यक्ती म्हणतो की स्मशानभूमीमध्ये आर्थीला जो खांदा द्यायचा असतो ना, ते अधिकार स्त्रियाला नाही म्हणून बरं आहे. कारण अगर ते अधिकार स्त्रियाला दिला असता तर ती अर्ध्यातच आर्थीसुद्धा सोडून पळून गेली असती, असं तो म्हणतो त्या व्हिडिओमध्ये. आहे कॉमेडी, पण मनाला एकदम चटका देऊन सांगणारा एक संदेश समाजाला देणारा एक जे चाललेलं आहे वास्तविकता तो सांगणारा तो व्हिडिओ आहे. समाजात जे चाललेलं आहे तेच व्हिडिओद्वारे तो सांगितलेला आहे. खरं म्हणजे पैशाच्या मागे लागून काही बायका पण काही करायला तयार झालेल्या आहेत. म्हणजे त्यांना संसार, आपले मुलं बाळंसुद्धा, त्यांचीसुद्धा काही म्हणजे किंमत नाही त्यांच्या जीवनामध्ये पैशाच्या पुढे. असेही काही बायका आहेत. तर असं त्याचं सांगायचं तो उद्देश आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या घटना जगामध्ये होत आहेत. ते सगळं संस्कारावर अवलंबून असतं, की कशा माणसाला कशा प्रकारचे संस्कार मिळाले तसे ते वागत असतात, स्त्री असो की मग पुरुष असो. म्हणून म्हणतात ना, संस्कार खूपच आवश्यक असतात माणसाला जीवनात. लहान असेपर्यंत शाळा चांगली मिळाली पाहिजे, आईवडील चांगले, घरात वातावरण सगळं चांगलं पाहिजे, तेव्हाच त्यांचं भविष्य चांगलं बनत असतं. तर चला मग आजचं काम मी आता इथं थांबवते. खूप झालं. आता भेटू आपण अजून पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहूया झाडं वगैरे कशी येतात काय नाही. ते राहिलेले झाडं पण मी ह्याच्यामध्ये लावून टाकलेले आहे. 3-4 झाडं एकाच ठिकाणी आता लावलेले आहेत आणि एवढे 4-5 झाडं असं रेडी केलेलं आहे पॉट. तर भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. असंच आपण भेटत राहू. धन्यवाद.